नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकावर चर्चा करणार आहोत जे खरं तर स्टार्टअप्स आणि भविष्याच्या निर्मितीबद्दलच्या आपल्या अनेक कल्पनांना आव्हान देतं. हो. पीटर थिल यांचं 0 to 1. हं, आणि सुरुवातच एका विचाराने होते जी आपल्याला थोडं थांबायला लावते. हं. थिल म्हणतात की पुढचा बिल गेट्स ऑपरेटिंग सिस्टम बनवणार नाही किंवा पुढचे लॅरी पेज सर्च इंजिन नाही बनवणार. अगदी. खरी प्रगती म्हणजे काहीतरी पूर्णपणे नवीन तयार करणं, हं, म्हणजे शून्यातून एक, 0 to 1. बरोबर. फक्त अस्तित्वात असलेल्या यशस्वी गोष्टींची नक्कल करत राहणं म्हणजे 1 ते N हं, ही खरी प्रगती नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अगदी बरोबर. आणि हे जे विचार आहेत ना ते केवळ हवेतले नाहीयेत. हे पुस्तक कशावर आधारित आहे तर थिल यांनी 2012 मध्ये स्टॅनफोर्डमध्ये क्लास घेतला होता त्याच्या नोट्सवर. अच्छा. आणि अर्थातच त्यांचे स्वतःचे अनुभव. ते पेपॅलचे सहसंस्थापक आहेत, पॅलेंटियरचे सहसंस्थापक आहेत आणि फेसबुक, स्पेसएक्स सारख्या कंपन्यांमध्ये अगदी सुरुवातीचे गुंतवणूकदार. बापरे, म्हणजे खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या मागे. हो, नक्कीच. त्यामुळे ते जे काही बोलतायत ते त्यांनी एकतर स्वतः करून बघितलंय किंवा अगदीच जवळून पाहिलंय. म्हणजे आज आपण फक्त एका पुस्तकाचा आढावा नाही घेणार आहोत, नाही, तर भविष्याची निर्मिती नक्की कशी करायची, पारंपरिक विचारांच्या पलीकडे कसं जायचं आणि विशेषतः भूतकाळातले अनुभव म्हणजे तो .com क्रॅश झाला होता, हां, तो मोठा क्रॅश. त्यातून आपण नक्की काय शिकायला हवं यावर थिल यांचा एक वेगळाच दृष्टिकोन समजून घेणार आहोत. कधीकधी थोडा वादग्रस्तही वाटू शकतो हा दृष्टिकोन. हो, शक्य आहे. हा एक प्रकारे विचार मंथनाचा प्रवास आहे असं म्हणूया. आणि या प्रवासाच्या केंद्रस्थानी काय आहे तर अनोखी निर्मिती आणि तंत्रज्ञानाचं महत्त्व. बरोबर. थिल यांचा खूप आग्रह आहे की मानवजातीची जी खरी प्रगती आहे ती फक्त टेक्नॉलॉजिकल लीपमधूनच, म्हणजे तंत्रज्ञानातूनच शक्य आहे. फक्त असलेल्या गोष्टी इकडून तिकडे पसरवून नाही. आणि याची सुरुवात ते एका खूप मूलभूत, खरं तर थोडा त्रासदायक वाटणाऱ्या प्रश्नाने करतात. हो, तो प्रश्न महत्वाचा आहे. ते विचारतात, असं कोणतं महत्त्वाचं सत्य आहे ज्यावर खूप कमी लोक तुमच्याशी सहमत होतील? हा प्रश्न म्हणजे केवळ मुलाखतीसाठीच नाहीये, नाही. तर भविष्याचा वेध घेण्यासाठीचं एक महत्वाचं साधन आहे असं ते म्हणतात. हो, मग याच धाग्याला धरून पुढे जाऊया का? नक्कीच. हा प्रश्न आपल्याला थेट प्रगतीच्या 2 प्रकारांकडे घेऊन जातो ज्यांची थिल चर्चा करतात. पहिला प्रकार ते म्हणतात आडवी किंवा विस्तृत प्रगती, हॉरिझॉन्टल प्रोग्रेस. म्हणजे सोप्या भाषेत 1 ते N म्हणजे एक यशस्वी गोष्ट आहे, तिची नक्कल करायची आणि ती जगभर पोचवायची. अच्छा, याचं उदाहरण म्हणजे जागतिकीकरण असेल, ग्लोबलायझेशन. अगदी बरोबर. चीननी जे केलं गेल्या काही दशकात, विकसित देशांमधलं तंत्रज्ञान वापरलं, त्यांच्यासारख्या वस्तू बनवल्या आणि स्वतःचा विकास केला. हे आहे 1 ते N प्रगतीचं प्रतीक. हे समजायला आणि कल्पना करायला तसं सोपं आहे, कारण आपण ते पाहतोय. हो, पण दुसरा प्रकार आहे तो म्हणजे उभी किंवा सखोल प्रगती, व्हर्टिकल प्रोग्रेस. यालाच ते म्हणतात 0 ते 1. 0 ते 1 म्हणजे असं काहीतरी नवीन करणं जे आधी अस्तित्वातच नव्हतं. अच्छा. हा प्रकार थेट तंत्रज्ञानाशी जोडलेला आहे. म्हणजे समजा जगात टाईपरायटर होते आणि कोणीतरी पहिला वर्ड प्रोसेसर आणला. हा झाला 0 ते 1 बदल. ओके. याची कल्पना करणं जास्त कठीण आहे नाही का, कारण यात आधीचं काही मॉडेल नाहीये समोर. अगदी. आणि इथेच थिल यांचा कळीचा मुद्दा येतो. ते म्हणतात की भविष्यासाठी ना जागतिकीकरणापेक्षा तंत्रज्ञान अधिक महत्वाचं आहे. खरंच, हे थोडं अनपेक्षित वाटतंय, कारण जागतिकीकरणामुळे तर जग किती जवळ आलंय, विकास झाला असं आपण म्हणतो. हो, पण त्यांचं म्हणणं असं आहे की नवीन तंत्रज्ञानाशिवाय केवळ जागतिकीकरण हे टिकणारं नाहीये, सस्टेनेबल नाहीये. कसं काय? विचार करा, समजा चीनसारख्या मोठ्या देशाने फक्त सध्याची टेक्नॉलॉजी वापरून ऊर्जेचं उत्पादन दुप्पट केलं. मग काय होईल? प्रदूषण पण दुप्पट होईल. बरोबर. जगाची संसाधनं मर्यादित आहेत, त्यामुळे फक्त जुन्या गोष्टींची नक्कल करून त्या जगभर पसरून आपण एका मर्यादेनंतर प्रगती नाही करू शकत, उलट समस्या वाढवू शकतो. इतिहासात बघितलं तरी हे दिसतं का? हो, थोडंफार. साधारण 1815 ते 1914 या काळात तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण दोन्ही एकत्र वाढत होता. पण मग पहिलं महायुद्ध झालं. आणि तिथून साधारण 1971 पर्यंत जगात खूप उलथापालट झाली. तंत्रज्ञान पुढे गेलं, अणुऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान, पण जागतिकीकरण मात्र थांबल्यासारखं झालं. अच्छा. आणि 1971 नंतर जागतिकीकरण पुन्हा वेगाने वाढलं. पण खरी मोठी तांत्रिक प्रगती थिल यांच्या मते
फक्त माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT आणि कम्युनिकेशनमध्येच झाली जास्त करून. म्हणजे इतर क्षेत्रांमध्ये नाही झाली? ऊर्जा, वाहतूक, वैद्यकीय? तितकी नाही झाली, जितकी अपेक्षा होती. म्हणूनच ते म्हणतात की प्रगती आपोआप होईल या भ्रमात राहू नका. आपल्याला सक्रियपणे जाणीवपूर्वक नवीन तंत्रज्ञान निर्माण करावं लागेल. 60च्या दशकात लोक काय काय स्वप्न बघत होते? आठवड्यातून 4च दिवस काम, चंद्रावर फिरायला जाणं. हो, ती अजून स्वप्नच आहेत. अगदी. मग प्रश्न येतो की ही 0 to 1 वाली खरी नवीन निर्मिती येते कुठून? मोठ्या कंपन्यांमधून येते की स्टार्टअप्समधून? थील यांचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. बहुतेक वेळा स्टार्टअप्समधून. अच्छा. एका मोठ्या ध्येयाने एकत्र आलेले छोटे, समर्पित गट जगात मोठे बदल घडवू शकतात. असं का? मोठ्या कंपन्या का नाही करू शकत? त्याचं कारण ते देतात की मोठ्या कंपन्यांमध्ये खूप मोठी रचना असते, ब्युरोक्रेसी. त्यामुळे निर्णय घ्यायला खूप वेळ लागतो. हो, ते असतंच. आणि तिथे धोका पत्करण्यापेक्षा सुरक्षित खेळण्याकडे जास्त कल असतो. अनेकदा खरं काम करण्यापेक्षा काम करत आहे असं दाखवणं हे करिअरसाठी जास्त फायद्याचं ठरू शकतं. म्हणजे धोका पत्करणाऱ्या कल्पनांना वाव मिळत नाही. अगदी. अशा वातावरणात धाडसी नव्या कल्पना येणं कठीण होतं. आणि दुसरीकडे समजा एखादा खूप हुशार माणूस एकटाच असेल तर तो कदाचित एखादी चांगली गोष्ट बनवू शकेल. पण संपूर्ण नवीन उद्योग उभा करणं ते एका व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचं आहे. त्यासाठी टीम लागतेच, एक संघटना लागते. बरोबर. म्हणूनच थील स्टार्टअपची एक वेगळी व्याख्या देतात. ते म्हणतात, स्टार्टअप म्हणजे वेगळं भविष्य घडवण्याच्या तुमच्या योजनेवर तुम्ही विश्वास ठेवू शकता अशा लोकांचा सर्वात मोठा गट. वाव, चांगली व्याख्या आहे. हो, स्टार्टअपचा लहान आकार आणि त्याची नवी सुरुवात हीच त्याची ताकद आहे. तिथे प्रस्थापित विचारांना आव्हान देता येतं, व्यवसायाच्या मूलभूत गोष्टींवर प्रश्न विचारता येतो. म्हणजे हे पुस्तक म्हणजे काही यशाची रेसिपी नाहीये? नाही, अजिबात नाही. ही एक विचार करण्याची पद्धत आहे, एक मेंटल एक्सरसाइज आहे. आणि याच वैचारिक व्यायामाचा एक महत्वाचा भाग म्हणजे भूतकाळाकडे बघणं. विशेषतः तो जो खूप गाजावाजा झाला होता .com बुडबुडा. हो, ती 1990 सारखी पार्टी. बरोबर. त्याकडे एका नव्या चिकित्सक नजरेनं पाहणं. आपण सहसा 90चं दशक कसं आठवतो? एक आशावादी, समृद्ध दशक, ज्याचा शेवट इंटरनेटच्या तेजीमंदीने झाला. हो, साधारणपणे असं चित्र असतं मनात. पण थील म्हणतात, थांबा, ही आठवण जरा तपासून बघा. म्हणजे? ती तशी नव्हती का? पूर्णपणे नाही. ते आठवण करून देतात की 90च्या दशकाची सुरुवात अमेरिकेत मंदीने झाली होती, बेरोजगारी वाढत होती. अच्छा. जागतिकीकरणामुळे अमेरिकन नोकऱ्या जातील अशी भीती होती लोकांना. उत्पादन क्षेत्रात घट होत होती. अरे. अगदी सिलिकॉन व्हॅली सुद्धा सुरुवातीला मरगळलेली होती म्हणे. असं वाटत होतं की जपान सेमीकंडक्टर मार्केटमध्ये अमेरिकेला हरवतंय. इंटरनेट होतं, पण त्याचा वापर मर्यादित होता. खरंच? म्हणजे आज जे चित्र आहे त्याच्या अगदी उलट होता म्हणायचं सुरुवातीला. हो. थील सांगतात की ते जेव्हा 80च्या दशकात स्टॅनफोर्डमध्ये शिकत होते तेव्हा लॉ किंवा इकॉनॉमिक्स हे कम्प्युटर सायन्सपेक्षा जास्त ग्लॅमरस मानलं जायचं. मग हे चित्र इतकं अचानक कसं बदललं? ही इंटरनेटची लाट कशी आली? 1993 मध्ये मोझॅक नावाचा पहिला ग्राफिकल वेब ब्राउझर आला. आणि मग 1994 मध्ये नेटस्केप नॅव्हिगेटरने सामान्य माणसाला इंटरनेट वापरणं एकदम सोपं करून टाकलं. हो, नेटस्केपचं नाव ऐकलंय. नेटस्केप इतकं यशस्वी झालं की कंपनी तोटात असूनही 1995 मध्ये त्यांनी IPO आणला, म्हणजे शेअर बाजारात आले. आणि त्याची किंमत काही दिवसातच खूप वाढली. बापरे, तोट्यात असूनही? हो. मग याहू, अमेझॉन यांचे IPO आले आणि त्यांच्याही शेअर्सनी प्रचंड उसळी घेतली. पण ही तेजी का आली एवढी? यामागे काही विशेष कारण होतं का? हो. आणि ही पार्श्वभूमी थील खूप महत्वाची मानतात. ही इंटरनेटची लाट अशा वेळी आली जेव्हा जगाच्या इतर महत्वाच्या अर्थव्यवस्था अडचणीत होत्या. म्हणजे? कुठे? 1997 मध्ये पूर्व आशियाई देशांमध्ये थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया मोठं आर्थिक संकट आलं. 1998 मध्ये रशियाची अर्थव्यवस्था कोसळली. त्याच वर्षी अमेरिकेत LTCM नावाचा एक मोठा हेज फंड बुडणार होता आणि सरकारला वाचवावं लागलं. युरोपात नवीन चलन युरोची सुरुवातही अडखळत झाली होती. अरे देवा. म्हणजे जगात इतरत्र सगळं गडबडीचं होतं. अगदी जुनी अर्थव्यवस्था आव्हानं पेलू शकत नाही असं वाटत होता. आणि अशा परिस्थितीत ही इंटरनेटवर आधारित न्यू इकॉनॉमी हाच एकमेव आशेचा किरण वाटू लागला, भविष्याचा मार्ग. अच्छा, म्हणून एवढा उत्साह होता लोकांमध्ये? हो. आणि यामुळेच सप्टेंबर 1998 ते मार्च 2000 या साधारण 18 महिन्यांच्या काळात एक अविश्वसनीय उन्माद, एक मॅनिया सिलिकॉन व्हॅलीमध्ये पसरला. मॅनिया?
हो. म्हणजे काय सर नक्की? व्हॅलीमध्ये जणू काही सोन्याची नवी खाणच सापडली होती. पैसा अक्षरशः ओसंडून वाहत होता. लोक चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून नवीन स्टार्टअप्समध्ये जात होते, स्वतःच्या कंपन्या सुरू करत होते. कंपन्या सुरू करणं आणि त्या विकून टाकणं हे अगदी सहज झालं होतं. महागड्या पार्ट्या, रात्रीतून कागदावरचे कोट्याधीश तयार होणं. अच्छा. कंपन्या प्रचंड तोट्यात असूनही त्यांचं बाजारमूल्य वाढत जाणं. एक प्रकारचं अजब अँटी बिझनेस मॉडेलच तयार झालं होतं. अँटी बिझनेस मॉडेल? हो. याच काळात पीटर थिल आणि त्यांचे सहकारी पेपॅल चालवत होते. ते म्हणतात, आम्हाला भीती वाटत होती, कारण आजूबाजूला जे चाललं होतं ते अतार्किक वाटत होतं. लोक कशावरही विश्वास ठेवायला तयार होते. आणि पेपॅलचं स्वतःचं उदाहरण याच काळातलं आहे, नाही का? अगदी. ते या उन्मादाचं आणि त्यातून मार्ग काढण्याचं उत्तम प्रतीक आहे. पेपॅलचं मूळ ध्येय काय होतं ते तर खूपच मोठं होतं ना? हो, खूप महत्वाकांक्षी होतं. अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून एक नवीन, पूर्णपणे डिजिटल इंटरनेट चलन तयार करणे. बापरे. त्यांचं पहिलं उत्पादन होतं पाम पायलट नावाच्या जुन्या मोबाईल डिव्हाइसमधून एकमेकांना पैसे पाठवणं. पण ते फार चाललं नाही. अच्छा. मग त्यांनी आपला मोर्चा ईमेलद्वारे पैसे पाठवण्याच्या सुविधेवर वळवला. पण ग्राहक कसे मिळवायचे हा मोठा प्रश्न असणार. हो, जाहिरात करणं खूप महाग होतं आणि प्रभावीही नव्हतं. मोठ्या बँकांशी किंवा क्रेडिट कार्ड कंपन्यांशी करार करणंही जमत नव्हतं. तेव्हा त्यांनी एक अत्यंत धाडसी आणि त्यावेळी अनेकांना वेडगळ वाटणारी युक्ती वापरली. काय युक्ती होती ती? लोकांना पेपाल वापरण्यासाठी चक्क पैसे द्यायचे. काय? पैसे द्यायचे? हो. नवीन वापरकर्त्याला खातं उघडण्यासाठी $10 आणि त्याने जर मित्राला आणलं तर त्या मित्राला आणि आणणाऱ्याला प्रत्येकी $10. अरे देवा, मग तर ग्राहक संख्या खूप वाढली असेल. अक्षरशः घातांकी पद्धतीने वाढली. एक्सपोनेन्शियली. पण याचा दुसरा अर्थ काय? खर्च पण तेवढाच वाढला असणार. कंपनी तर बुडाली असती. बरोबर. ते दर दिवशी लाखो डॉलर्स जाळत होते. पण त्यांच्याकडे एक स्पष्ट योजना होती. काय योजना होती? एकदा का वापरकर्त्यांची संख्या खूप मोठी झाली, म्हणजे क्रिटिकल मास गाठली, की मग पैसे देणं थांबवायचं आणि जे व्यवहार होतील त्यावर छोटंसं शुल्क आकारून नफा कमवायचा. पण यात धोका होताच की. हा खर्च किती काळ परवडेल? आणि तो इंटरनेटचा बुडबुडा कधी फुटेल? गुंतवणूकदारांचा विश्वास कधी उडेल? त्यांना याची पूर्ण जाणीव होती. फेब्रुवारी 2000 मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये पेपॅलच्या या वाढीबद्दल आणि संभाव्य $500 मिलियन मूल्यांकनाबद्दल एक मोठी बातमी आली. थिल आणि टीमने या संधीचा तात्काळ फायदा घेतला. मार्च 2000 मध्ये अक्षरशः तो बुडबुडा फुटायच्या काही आठवड्याआधी त्यांनी गुंतवणूकदारांकडून 100 दशलक्ष उभे केले. अगदी वेळेवर. हो. थिल एक किस्सा सांगतात, गुंतवणूकदार इतके उतावीळ होते की एका दक्षिण कोरियन फर्मने तर कोणताही कायदेशीर करार व्हायच्या आधीच $5 मिलियन पाठवून दिले म्हणे. काय सांगताय? हो. पैसे परत करण्याची वेळ आली तर कुठे संपर्क करायचा हेही सांगितलं नाही म्हणे. याच फंडिंगमुळे पेपॅलला पुढचे कठीण दिवस तग धरता आले आणि ती पुढे यशस्वी कंपनी बनली. कमाल आहे. आणि मग तो क्षण आला. मार्च 2000. अमेरिकेचा नॅसडॅक शेअर बाजार निर्देशांक 5048 अंकांवर पोचला. त्याचा तो सार्वकालिक उच्चांक आणि त्यानंतर 14 अंकांपर्यंत खाली आला. म्हणजे जवळजवळ 80% घसरण. हो. हा एक प्रचंड मोठा क्रॅश होता, ज्याने अनेकांना उद्ध्वस्त केलं. आणि या क्रॅशनंतर सगळं वातावरणच बदललं असेल, नाही का? अगदी. 90च्या दशकातला तो जो तंत्रज्ञानाचा आशावाद होता, जे धाडस होतं, त्याकडे आता लोभीपणा आणि वेडगळपणा म्हणून पाहिलं जाऊ लागलं. भविष्याबद्दल एक प्रकारची अनिश्चितता आणि भीतीची भावना निर्माण झाली. मोठ्या धाडसी योजनांवरचा लोकांचा विश्वासच उडाला. गुंतवणुकीचा ओघही बदलला असेल मग. हो. तंत्रज्ञान कंपन्यांमधून पैसे काढून ते जागतिकीकरणाच्या लाटेवर स्वार हो पाहणाऱ्या ब्रिक्स देशांमध्ये, म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चीन किंवा अमेरिकेतल्या रिअल एस्टेटमध्ये गुंतवले जाऊ लागले. आणि गंमत म्हणजे त्यामुळे पुढे जाऊन 2008 मध्ये आणखी एक मोठा आर्थिक बुडबुडा तयार झाला आणि फुटला. बरोबर. पण सिलिकॉन व्हॅलीने या .com क्रॅशमधून काय धडे घेतले? थिल म्हणतात की व्हॅलीने 4 मुख्य शिकवणी अंगी बाणवल्या, ज्या आजही तिथल्या स्टार्टअप संस्कृतीवर प्रभाव टाकतात. अच्छा, कोणत्या शिकवणी? पण थिल यांना हे धडे चुकीचे आणि हट्टवादी, म्हणजे डॉगमॅटिक वाटतात. ते म्हणतात हे भविष्यासाठी मार्गदर्शक नाहीत, उलट अडथळे आहेत. अरे, कोणते आहेत ते धडे? पहिला धडा, मोठे बदल करण्याऐवजी छोटे, हळूहळू बदल करा. इन्क्रिमेंटल ॲडव्हान्सेस. का?
कारण मोठ्या कल्पनांमुळेच घोळ झाला होता म्हणून. अगदी. म्हणून नम्र रहा. जगात मोठे बदल घडवण्याच्या गोष्टी करू नका. हळूहळू सुरक्षित पावलं टाका. अच्छा. दुसरा धडा, लीन आणि लवचिक रहा. स्टे लीन अँड फ्लेक्सिबल. म्हणजे कोणतीही मोठी, दीर्घकालीन योजना बनवू नका. कारण भविष्य अनिश्चित आहे. फक्त प्रयोग करत राहा, इटरेट करत राहा. हो. व्यवसाय म्हणजे एक प्रयोगशाळा आहे, जिथे काय यशस्वी होईल हे आधीच ठरवता येत नाही असं मानलं जाऊ लागलं. तिसरा धडा. स्पर्धकांपेक्षा थोडे चांगले करा. इम्प्रूव्ह ऑन द कॉम्पिटिशन. बरं. म्हणजे पूर्णपणे नवीन बाजारपेठ बनवण्याच्या फंदात पडू नका. ते खूप धोकादायक आहे. त्याऐवजी जे आधीच आहे त्यात थोडी सुधारणा करा. सध्याच्या ग्राहकांना आकर्षित करा. बरोबर. आणि चौथा धडा, उत्पादनावर लक्ष केंद्रित करा, विक्रीवर नाही. फोकस ऑन प्रोडक्ट नॉट सेल्स. म्हणजे जर उत्पादन चांगलं असेल तर ते आपोआप विकलं जाईल. हो. त्याला विकण्यासाठी जाहिरात किंवा सेल्स टीमची गरज नाही. व्हायरल ग्रोथ होईल. जर विकायला लागत असेल तर उत्पादन पुरेसं चांगलं नाही असं समजलं जाऊ लागलं. हे 4 धडे तर म्हणजे आजकाल खूप ऐकायला मिळतात. लीन, इटरेशन, कॉम्पिटिशन. हो. पण आता ऐका थिल काय म्हणतात. ते या 4 धड्यांना आव्हान देतात आणि त्याच्या अगदी उलट तत्व मांडतात, जी 0 ते 1 विचारसरणीसाठी आवश्यक आहेत म्हणतात ते. अगदी उलट? काय आहेत ती तत्व? पहिलं, क्षुल्लक, सुरक्षित गोष्टी करण्यापेक्षा धाडसी धोका पत्करणे चांगले. इट इज बेटर टू रिस्क बोल्डनेस दॅन ट्रिव्हियालिटी. छोट्या सुधारणांनी जग बदलत नाही. दुसरं, कोणतीही योजना नसण्यापेक्षा वाईट योजना चांगली. अ बॅड प्लॅन इज बेटर देन नो प्लॅन. लवचिकतेच्या नावाखाली दिशाहीन होणं चूक आहे. एक ध्येय आणि तिथे पोचण्याचा मार्ग हवा. तिसरं, स्पर्धात्मक बाजारपेठा नफा नष्ट करतात. कॉम्पिटिटिव्ह मार्केट्स डिस्ट्रॉय प्रॉफिट्स. म्हणजे इतरांसारखं बनण्याऐवजी असं काहीतरी बनवा जे इतरांकडे नाही. मक्तेदारी, मोनॉपली. खरी किंमत तिथे आहे. आणि चौथं? विक्रीबद्दल. विक्री उत्पादना इतकीच महत्वाची आहे. सेल्स मॅटर्स जस्ट ॲज मच ॲज प्रॉडक्ट. जगातलं सर्वोत्तम उत्पादनही स्वतःहून विकलं जात नाही. त्याला लोकांपर्यंत पोचवावं लागतं. बापरे, हे तर खरंच अगदी उलट आहे. म्हणजे आज जे स्टार्टअप जगात परवलीचे शब्द झालेत ते कदाचित चुकीची आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. हो. ते म्हणतात की हे कदाचित भूतकाळातल्या एका मोठ्या धक्क्याला दिलेली अतिप्रतिक्रिया, ओव्हर रिॲक्शन असू शकते, जी आपल्याला खरी नवनिर्मिती करण्यापासून रोखत आहे. आणि 90च्या दशकावरचा त्यांचा निष्कर्ष काय आहे मग? तो खूप महत्वाचा आहे. ते म्हणतात, तो काळ गर्वाचा नक्कीच होता, पण तो स्पष्टतेचाही काळ होता. लोकांना ठामपणे वाटत होतं की भविष्यात मोठ्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञानाची गरज भासेल आणि ते स्वतः ते निर्माण करू शकतील. अगदी. आणि आजही आपल्याला त्या नवीन तंत्रज्ञानाची नितांत गरज आहे नाही का? हो. कदाचित ती निर्माण करण्यासाठी 90च्या दशकातल्या त्या काहीशा उन्मादाची, त्या धाडसाची आणि मोठ्या स्वप्नांची पुन्हा गरज आहे असं तिला अप्रत्यक्षपणे सुचवतात. त्यामुळे क्रॅशनंतर तयार झालेल्या आणि आजही पाळल्या जाणाऱ्या त्या सुरक्षित पण क्षुल्लक धड्यांवर प्रश्नचिन्ह लावणं गरजेचे आहे. बरोबर. म्हणून थिल यांचा शेवटचा संदेश हाच आहे. स्वतः विचार करा. कळपाच्या मागे जाऊ नका. पण कळपाच्या विरोधात जाणं म्हणजे फक्त इतरांपेक्षा वेगळं करणं नव्हे, तर स्वतःच्या बुद्धीने पहिल्या तत्वांपासून, फर्स्ट प्रिन्सिपल्सपासून विचार करून सत्य काय आहे हे शोधणं. हे सर्वात मोठं आव्हान आहे. हो. भूतकाळातील घटनांवर आधारित प्रतिक्रिया तुमच्या आजच्या विचारांवर आणि निर्णयांवर किती प्रभाव टाकत आहेत याचा विचार करा. निश्चितच. म्हणजे या संपूर्ण चर्चेचा गाभा हाच आहे की खरी नवनिर्मिती, 0 to 1 ची निर्मिती ही केवळ अस्तित्वात असलेल्या गोष्टींची नक्कल करून किंवा स्पर्धेत छोट्या सुधारणा करून होत नाही. ती होते प्रस्थापित गृहीतकांना आव्हान देऊन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अद्वितीय मूल्य, युनिक व्हॅल्यू निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून. आणि हे करण्यासाठी भूतकाळातून शिकलेल्या किंवा चुकीच्या शिकलेल्या धड्यांचे किंवा तयार सूत्रांचे अंधानुकरण करण्याऐवजी प्रत्येक परिस्थितीचा मुळापासून विचार करणं अत्यावश्यक आहे. अगदी. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. हो, नक्कीच.
थिल यांचा अनोख्या निर्मितीवर आणि स्पर्धा टाळून मक्तेदारी म्हणजे मोनोपॉली निर्माण करण्यावर जो भर आहे ते लक्षात घेता आज अशी कोणती प्रस्थापित बाजारपेठ, उद्योग किंवा अगदी सर्वोत्तम पद्धती, बेस्ट प्रॅक्टिस आहे जी कदाचित .com क्रॅशसारख्या भूतकाळातील घटनेला दिलेल्या प्रतिक्रियेतून जन्माला आलेल्या सदोष गृहीतकावर आधारित असेल. विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि त्यामुळे ती जागा 0 to 1 प्रकारच्या मोठ्या बदलासाठी, एका नव्या क्रांतीसाठी तयार असेल. हा विचार नक्कीच करायला हवा.